Welcome to Easy English with Kadu Sirs, my dear learners. In the series of translation, मराठी सेंटेन्स जे आहेत ते आपण इंग्रजीत कसे करायचे त्या सिरीजमध्ये आपण आज सिम्पल टेन्स घेतलेला आहे. सिम्पल टेन्स म्हणजे प्रेझेंट सिम्पल टेन्स, याच्यामध्ये ता ती असे प्रत्यय लागतात आणि वर्ब ही शेवटी असते. ओके. आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये ल लाली असे प्रत्यय लागतात आणि फ्युचर्समध्ये र रारी असे प्रत्यय लागतात. ओके. जसं मी शाळेत जातो आलं तर आय गो टू स्कूल. नंतर मी शाळेत गेलो, नंतर गोचं सेकंड फॉर्म वेंट. नंतर मी शाळेत जाणार, आय विल गो टू स्कूल. की शॅल विल प्लस वी1. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोनाउन जर टाकले, समजा दुसरं वाक्य जर आपण जसं केलं तसं वी कम घ्यायचं, वी कम टू होम. नंतर वी केम टू होम. नंतर वी शॅल कम टू होम, म्हणजे आम्ही घरी येतो, आलो, येणार. नंतर यू स्टडी, तू अभ्यास करतो. यू स्टडीड, तू अभ्यास केला. तू अभ्यास करणार, यू शॅल स्टडी. नंतर यू झाल्यानंतर ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. ही प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळला. अँड ही विल प्लेड क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार. तो वर्ब त्याच्यासाठी. टॉक, ती इंग्रजी बोलते. सी टॉक इंग्लिश. सी टॉक्ड इन इंग्लिश. सी विल टॉक इन इंग्लिश. ती इंग्रजी बोलते, ती इंग्रजीत बोलली, ती इंग्रजीत बोलणार. तर असे आपण याच्यावरून सिम्पल टेन्सवरून कोणते मराठीमध्ये जे प्रत्यय लागतात त्याच्यावरून कोणतेही सेंटेन्स तयार करू शकतो. ओके. ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो. याचा जास्तीत जास्त सराव करा. अँड you share and subscribe more to the students so that they will get the benefit from these sentences. Thank you so much.